हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? तर कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही ज्वेलरी मी फक्त ₹70 मध्ये बनवलेली आहे. कशी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तर त्यासाठी लागणारे 5 साइजचे मोती मी इथे घेतलेले आहेत. त्यानंतर एक सीझर, धागा, सुई आणि ज्यामध्ये आपल्याला ज्वेलरी अटॅच करायची आहे ते साहित्य. तर इथे मी गोधडी शिवण्याचा जो धागा असतो ना, तो घेतलेला आहे. तर आपल्याला एका साइडचे 5 धागे कट करून घ्यायचे. त्यामध्ये नंतर एक-एक करून आपल्याला मोती ॲड करून घ्यायचे. मिडलला जे आहेत ते मोठ्या साइजचे आणि त्यानंतर साइज वाईज छोटे-छोटे करत आपल्याला असे 5 लेयर्स बनवायचे आहेत. हे मोती मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत Meeshoवरून. आय थिंक मला 55 की 60 ला काहीतरी पडलेले आहेत. मी साईडला पिक्चर लावून देईल. नक्की एकदा चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन टाकेल. तर ही ज्वेलरी मी माझ्या मुलीसाठी बनवते स्पेशल जन्माष्टमीच्या शूटसाठी. तर याचा फायनल लूक तुम्हाला तिच्या त्या व्लॉगमध्येच बघायला भेटेल. तर त्या फोटोमध्ये होते 7 लेयर्स, बट ते मला थोडंसं हेवी वाटत होतं. त्यामुळे मी 2 लेयर्स स्किप केले आणि 5 लेयर्समध्येच ही ज्वेलरी बनवली. जेणेकरून ही मला नंतरही यूज करता येईल माझ्या पर्सनल यूजसाठी. तिचा शूट तर वन डेच असणार आहे. तर मी काही ज्वेलरी बनवण्यात तेवढी एक्सपर्ट नाही आहे. जस्ट मी ट्राय करून बघत होते आणि ही जर ज्वेलरी मी ऑनलाईन ऑर्डर करायला गेली असते, तर मला ही आय थिंक 300-400 पर्यंत तरी पडली असती आणि एक तर ती वेळेवर आली नसती, कारण मी खूप लेट ऑर्डर केले होते मोतीज. तेच वेळेवर आले, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तर बाकीचे जे साहित्य आहे ना, ते घरात अवेलेबल होतं. त्यामुळे मला ही ज्वेलरी फक्त ₹70 बनवता आली. बाकी मी होम डेकोरचं सामान भरपूर बनवलं, पण ज्वेलरी मी फर्स्ट टाईम ट्राय करणार होते. मला थोडीशी भीती वाटत होती, की जमेल की नाही मला. बट ही मला लिटरली मी ही 2 ते 2.5 तासामध्ये बनवली. त्यामध्ये त्रिशा घडी-घडी उठत होती, त्यामुळे एवढं लेट झालं. नाहीतर 1-1.5 तासामध्ये बनली असती. तर त्यानंतर आपण जे 5 लेयर्स बनवून घेतले ना, ते एकत्र ॲड करून घ्यायचे. असे ज्या चोकरच्या किंवा दुसऱ्या ज्वेलरीच्या क्लिप असतात ना, मी त्या काढून घेतल्या होत्या 2 आणि यामध्ये ते ॲड केलेलं आहे. तर धागे अशा पद्धतीने गाठी मारून घ्यायच्या, जेणेकरून ते लूज होऊ नये किंवा तुटू नये. ज्यावेळेस आपण ज्वेलरीची काढ-घाल करतो ना, तर त्यावेळेस तुटू नये यासाठी व्यवस्थित पॅक करायचं आणि त्यानंतर मग त्याला चटका देऊन घ्यायचा, जेणेकरून ती निघणार नाही. कारण हा धागा सुटण्याची भीती असते, त्यामुळे याला परफेक्टली बांधलं पाहिजे. तर एक साइड अशी करून घ्यायची, त्यानंतर दुसऱ्या साइडने ही सेम प्रोसिजर करायची आणि धागे जे आहे ना, ते लेयर्स वाईज बरोबर बांधून घ्यायचे, जेणेकरून वर खाली जे आहेत ना ज्वेलरीचे लेयर्स ते जाणार नाही. तर अशा पद्धतीने हे बनल्यानंतर जो धागा होता, मी अगोदर सिल्वर कलरचा घेतला होता, बट तो सूट नव्हता करत. कारण क्लिप ज्या होत्या त्या गोल्डन कलरच्या होत्या, त्यामुळे मी ते चेंज केलं आणि गोल्डन कलरचा धागा घेतला. त्यामध्ये अशा पद्धतीने हे जे आहे ते अटॅच करून घ्यायचे. यालाच खूप वेळ लागला होता मला अटॅच करण्यासाठी. तर ज्वेलरीचा फायनल लूक बघून मला नक्की सांगा, की ज्वेलरी कशी बनली आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही आणि कमेंट करायलाही विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ब्रेसलेट जे बनवलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. आणि तुम्हाला याचा जर फुल डिटेल म्हणजे बघायचं असेल फायनल लूक, तर त्रिशाचा जो मी जन्माष्टमीचा लूक बनवेल ना, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तोही लूक बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने आपली ज्वेलरी रेडी आहे. वेस्टपासून बेस्ट बनवण्याचा ट्राय केलं होतं, बट एवढी सुंदर ज्वेलरी बनेल मला खरंच वाटलं नव्हतं. तुम्हाला आवडली की नाही ज्वेलरी मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याबरोबर मी ही एक बिंदी बनवली होती आणि ब्रेसलेट जे आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल.